नमस्कार. तुमच्या वॉर्डरोबमध्ये भरपूर कपडे आहेत, पण योग्य फुटवेअर नसल्यामुळे प्रत्येक आउटफिट पूर्ण होत नाही का? कधी साडीसोबत कोणती चप्पल घालायची, जीन्ससोबत कोणते शूज योग्य दिसतील, ऑफिससाठी हिल्स घ्यावेत की फ्लॅट्स, आणि रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल फुटवेअर कोणते घ्यायचे? हे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत असे 10 इसेन्शियल फुटवेअर टाइप्स, जे तुम्ही वेगवेगळ्या आउटफिट आणि ऑकेजनसोबत सहज वापरू शकता. यासोबतच आपण पाहणार आहोत फुटवेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 आहे व्हाईट स्नीकर्स. सर्वप्रथम मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे व्हाईट स्नीकर्स. आजकाल व्हाईट स्नीकर्स हे फक्त स्पोर्टवेअरसाठीच नाही तर रोजच्या फॅशनसाठीही खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही ते जीन्स, टी शर्ट, कुर्ती, कॅज्युअल ड्रेस किंवा हॅबिट साडी सोबतही स्टाईल्स करू शकता. कॉलेज, शॉपिंग, ट्रॅव्हल किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी व्हाईट स्नीकर्स हा खूप उपयोगी पर्याय आहे. एक चांगल्या क्वालिटीची व्हाईट स्नीकर्स घेतली तर ती तुमच्या अनेक आउटफिटसोबत वापरात येईल. टिप सांगते. व्हाईट शूज घेताना ते क्लीन करणे सोपे आहे का हे नक्की लक्षात घ्या. नंबर 2 आहे कम्फर्टेबल ब्लॅक फ्लॅट्स. दुसरे इसेन्शियल म्हणजे ब्लॅक फ्लॅट्स. ब्लॅक हा न्यूट्रल कलर असल्यामुळे तो जवळपास प्रत्येक आउटफिटसोबत मॅच होतो. कुर्ती, साडी, जीन्स, ट्राउझर किंवा ड्रेस सगळ्यांसोबत ब्लॅक फ्लॅट्स वापरता येतात. डेली वेअर, शॉपिंग किंवा ऑफिससाठी कम्फर्टेबल फ्लॅट्स हा खूप प्रॅक्टिकल पर्याय आहे. विशेषतः तुम्हाला दिवसभर उभे राहावे लागत असेल तर कम्फर्टला फॅशनपेक्षा जास्त महत्त्व द्या. नंबर 3 आहे कोल्हापुरी चप्पल. भारतीय आणि ट्रेडिशनल आउटफिट्ससाठी कोल्हापुरी चप्पल हा उत्तम पर्याय आहे. कुर्ती, साडी, प्लाझो किंवा कॉटन ड्रेससोबत ती खूप सुंदर दिसते. विशेषतः सिंपल आणि इथिक लुक हवा असेल तर कोल्हापुरी चप्पल तुमच्या आउटफिटला वेगळाच ट्रेडिशनल टच देते. कॉलेज, शॉपिंग, ट्रॅव्हल किंवा कॅज्युअल इथिक लुकसाठी ती वापरता येते. नंबर 4 आहे ब्लॉक हिल्स. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक पेअर ब्लॉक हिल्स नक्कीच असायला हवे. जर तुम्हाला हिल्स आवडत असतील पण खूप उंच हिल्समध्ये कम्फर्ट वाटत नसेल तर ब्लॉक हिल्स हा उत्तम पर्याय आहे. पार्टी, ऑफिस, इव्हेंट, डिनर किंवा फॅमिली फंक्शनसाठी ते वापरता येतात. ब्लॉक हिल्समुळे तुम्हाला हाईट देखील मिळते आणि थिन हिल्सच्या तुलनेत बॅलन्स देखील चांगला राहतो. टिप: पहिल्यांदा हिल्स घेत असाल तर मीडियम हाईट ब्लॉक हिल्स निवडा. नंबर 5 आहे न्यूड किंवा बेग हिल्स. या रंगाचा सर्वात मोठा फायदा आहे तो अनेक रंगाच्या आउटफिटसोबत सहज मॅच होतो. साडी, ड्रेस, ट्राउझर किंवा फॉर्मल आउटफिटसोबत न्यूड हिल्स खूप एलिगंट दिसतात. विशेषतः तुम्हाला जर लेग्स थोड्या लांब दिसाव्यात असे वाटत असेल तर तुमच्या स्किन टोन जवळचा न्यूड शेड चांगला पर्याय ठरू शकतो. नंबर 6 आहे स्पोर्ट शूज. वॉकिंग, एक्सरसाइज, जिम किंवा ट्रॅव्हल करत असताना स्पोर्ट शूज खूप महत्त्वाचे असतात. फक्त फॅशन पाहून स्पोर्ट शूज निवडू नका. त्यामध्ये कुशनिंग, आर्च सपोर्ट, ग्रीप आणि योग्य फिट आहे का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य स्पोर्ट शूजमुळे चालताना आणि व्यायाम करताना कम्फर्ट मिळतो. टिप: स्पोर्ट शूज घेताना तुमच्या वापरण्यानुसार निवडा. वॉकिंग, रनिंग किंवा जिमसाठी गरजा वेगवेगळ्या असू शकतात. नंबर 7 आहे लोफर्स. ऑफिस आणि स्मार्ट कॅज्युअल लुकसाठी लोफर्स हा खूप चांगला पर्याय आहे. व्हाईट शर्ट आणि ट्राउझर, जीन्स किंवा फॉर्मल पॅन्ट सोबत लोफर्स खूप स्मार्ट दिसतात. जर तुम्हाला रोज हिल्स घालायला आवडत नसतील तर लोफर्स हा कम्फर्टेबल आणि प्रोफेशनल पर्याय ठरू शकतो. ब्लॅक, ब्राऊन किंवा बेग सारखे न्यूट्रल शेड्स जास्त व्हर्सटाईल असतात. नंबर 8 आहे इथिक सँडल्स. साडी, सलवार सूट, अनारकली किंवा कुर्ती सारखे ट्रेडिशनल आउटफिटसाठी इथिक सँडल्स नक्कीच ठेवा. गोल्ड, सिल्वर किंवा बेग शेड्समधील सँडल्स अनेक ट्रेडिशनल
आउटफिटसोबत वापरता येतात. फॅमिली फंक्शन, फेस्टिवल, पूजा किंवा वेडिंग इव्हेंटसाठी ते खूप उपयोगी पडतात. पण खूप हेवी एम्ब्रॉयडरी असलेले फुटवेअर रोजच्या वापरासाठी घेण्याची गरज नाही. नंबर 9. रेन फ्रेंडली फुटवेअर. पावसाळ्यात फॅशनसोबत प्रॅक्टिकली देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे वॉर्डरोबमध्ये एक पेअर रेन फ्रेंडली फुटवेअर नक्कीच ठेवा. वॉटर रेझिस्टन्स किंवा पटकन सुकणारे फुटवेअर निवडा. मान्सूनमध्ये लेदर किंवा पाण्यामुळे खराब होणारे डेलिकेट फुटवेअर वापरणे शक्यतो टाळा. ग्रिप चांगली असलेले फुटवेअर निवडा, कारण ओल्या रस्त्यावर घसरण्याचा धोका असू शकतो. आता बघूया नंबर 10. कम्फर्टेबल सिझनेबल फुटवेअर. शेवटचे इसेन्शियल म्हणजे सीझननुसार योग्य फुटवेअर. हिवाळ्यात बूट्स किंवा क्लोज शूज वापरू शकता. उन्हाळ्यात हलक्या आणि ब्रीथेबल सँडल्स वापरा. पावसाळ्यात वॉटर फ्रेंडली फुटवेअर निवडा, म्हणजे प्रत्येक सीझनसाठी तुमच्याकडे योग्य पर्याय तयार राहतो. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला फुटवेअर खरेदी करताना 7 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. नंबर 1 आहे योग्य साईज निवडा. फक्त शूजचा नंबर पाहू नका. वेगवेगळे ब्रँड्समध्ये साईज थोड्या वेगळ्या असू शकता, म्हणून शक्य असल्यास फुटवेअर चालून घालून पहा. नाही तर कधीकधी स्त्रिया काय करतात, थोडं टाईट जरी शूज चप्पल फुटवेअर होत असेल तर त्यांना असं वाटतं की चालून लूज होईल. नाही, असं नका करू. योग्य नंबरची साईज चूज करा. नंबर 2. कम्फर्ट प्रथम. फुटवेअर कितीही सुंदर असला तरी तो कम्फर्टेबल नसेल तर त्याचा उपयोग नाही. फॅशन प्लस कम्फर्ट दोन्हीही बॅलन्स ठेवा. नंबर 3. क्वालिटी तपासा. सोल मजबूत आहे का? स्टिचिंग नीट आहे का? मॅचिंग चांगलं क्वालिटीचे आहे का? हे नक्कीच तपासा. नंबर 4. तुमच्या लाईफस्टाईलनुसार खरेदी करा. तुम्ही जास्त वॉकिंग करत असाल तर स्नीकर्स किंवा फ्लॅटवर खर्च करा. ऑफिसमध्ये फॉर्मल वेअर जास्त असेल तर लोफर्स किंवा ब्लॉक हिल्स उपयोगी ठरतील. म्हणजे तुमच्या गरजेनुसार फुटवेअर निवडा. नंबर 5 आहे न्यूट्रल्स कलर्सला प्राधान्य द्या. ब्लॅक, व्हाईट, बेग, ब्राऊन आणि न्यूड सारखे कलर्स जास्त आउटफिटसोबत वापरता येतील. त्यामुळे प्रत्येक आउटफिटसाठी वेगळे फुटवेअर खरेदी करण्याची गरज पडत नाही. नंबर 6. फक्त ट्रेंड पाहून खरेदी करू नका. एखादा फुटवेअर ट्रेंडमध्ये आहे म्हणून तो लगेच खरेदी करा, असं करू नका. तो तुमच्या स्टाईलला आणि वॉर्डरोबला सूट होतो का हे आधी चेक करा. आता नंबर 7. फुटवेअरची काळजी घ्या. फुटवेअर वापरल्यानंतर योग्य प्रकारे क्लीन आणि स्टोअर करा. वेट शूज पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर स्टोअर करा. यामुळे तुमचे फुटवेअर जास्त काळ चांगले राहतील. आता बघूया फुटवेअर खरेदी करताना या चुका टाळा. फक्त लुक्स पाहून फुटवेअर खरेदी करणे, चुकीचा साईज घेणे, खूप टाईट फुटवेअर घेणे, कम्फर्ट पूर्णपणे इग्नोर करणे, प्रत्येक आउटफिटसाठी वेगळी फुटवेअर खरेदी करणे, आपल्या लाईफस्टाईलला न वापरणारे ट्रेंडी फुटवेअर घेणे. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगते काही स्मार्ट फुटवेअर कलेक्शन. जर तुम्हाला सुरुवातीपासून वॉर्डरोब तयार करायचा असेल तर तुम्ही आधी हे 5 फुटवेअर नक्कीच घेऊ शकता. नंबर 1 आहे व्हाईट स्निकर. नंबर 2 आहे ब्लॅक फ्लॅट्स. नंबर 3 आहे कोल्हापुरी चप्पल. नंबर 4 आहे ब्लॉक हिल्स. नंबर 5 आहे स्पोर्ट शूज. नंतर तुमच्या गरजेनुसार लोफर्स, इथिक सँडल, न्यूड हिल्स आणि सिझनेबल फुटवेअर ॲड करू शकता. यामुळे खूप जास्त फुटवेअर खरेदी न करताही अनेक आउटफिट स्टाईल करता येतील. तर हे होते प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत असे 10 इसेन्शियल फुटवेअर टाईप्स. लक्षात ठेवा, फुटवेअर फक्त फॅशनसाठी नाही तर कम्फर्ट, सेफ्टी आणि पर्सनॅलिटीसाठीही महत्त्वाचे आहे. म्हणून पुढच्या वेळी फुटवेअर खरेदी करताना फक्त ते सुंदर दिसताय म्हणून घेऊ नका. ते कम्फर्टेबल आहे का, तुमच्या वॉर्डरोबसोबत मॅच होते आहे का आणि तुम्ही ते किती वेळा वापरणार आहात हे देखील नक्की विचारात घ्या. आता कमेंटमध्ये मला सांगा, तुमच्या वॉर्डरोबमध्ये यापैकी कोणते फुटवेअर आधीपासून आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फॅशन स्टाईलिश आणि क्रिएटिव्ह डिझाईन संबंधित अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
पुन्हा भेटूया एका नवीन फॅशन गाईड